आठ नगर होते. त्या नगरात एक महाराज राहायचे. ते महाराज खूप छान कीर्तनकार होते. त्यांचे कीर्तन ऐकायला लोक दूरदूरून यायचे. चला तर पाहूया त्या महाराजांची कहाणी. जोरान महाराज. देविले आनंदे कैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर मंडळी, आज आपण संत गाडगे महाराज यांच्याबद्दल कीर्तन ऐकणार आहोत. संत गाडगे महाराज म्हणायचे, तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेल्यांना अन्न द्या, बेकारांना रोजगार द्या, बेघरांना आसरा द्या, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या, गोरगरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत द्या, गरीब तरुण तरुणींचे लग्न. अशा प्रकारे गाडगे महाराज समाजाची सेवा करायचे. तर बोला तर मंडळी, कुंडली व्हिडिओ काढताना दोन्ही पण सोबत काढताय. आवाज. गाडगे महाराज कशा प्रकारे समाजाची सेवा करायची. खूपच छान. मला तर खूपच आनंद झाला की तुम्ही समाजाचे प्रबोधन करत आहे. हातावर एक चट्टा झाला होता पांढऱ्या रंगाचा. हा 4-5 दिवसा अगोदर झालेला चट्टा आहे. तुम्हाला काही त्रास होतोय का याचा? नाही, काही त्रास नाही. तुला की मग त्याला काही त्रास होतोय तर बसेल का आपण? तर मंडळी, पाहिलं तर आपण महाराजांनी कसं त्या एका चट्ट्याकडे दुर्लक्ष केले. परंतु काही महिन्यानंतर त्या एका चट्ट्याचे 6 चट्टे झाले. चला तर पाहूया पुढे काय घडले. तर महाराज कुठे निघाले? काही नाही, गावात चाललं होतं. कसं चाललंय तुमचं कीर्तन? खूप छान, प्रति लोकांना खूप आवडते. कसं आहे तुमचं तब्येत? बाकी सगळं ठीक. पण शामराव, हा बोला ना. हातावर एक पांढरा चट्टा झाला होता. हो, महाराज तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का? आता एका पांढऱ्याबरोबर 7 चट्टे झाले. हो का? कसे हो महाराज तुम्ही लोकांना ज्ञान देतात आणि तुम्ही तज्ञानासारखं वाटतात. चला तर आपण डॉक्टरांना दाखवू. बोला महाराज, काय झालं? माझ्या हातावर एक पांढरा चट्टा झाला होता. एका पांढऱ्या चट्ट्याचे आता 7 चट्टे झाले. पाहू द्या मला. डोळे बंद करा. तुम्हाला या स्पर्शाची काही जाणीव होत आहे का? काही झाले नाही. महाराज, हा तर मग कुष्ठरोग दिसतो. कुष्ठरोग. म्हणजे महारोग. तुम्ही मागच्या वर्षी पाप केलं होतं का हो? महाराज, पाप वगैरे काही नसतो. हा एक सर्वसाधारण रोग आहे जो मायकोबॅक्टेरियम लिप्री या जंतूमुळे होतो. यांची काही लक्षणे आहेत, जसे त्वचा तेलकट होणे, त्वचा लाल होणे, अंगावर गाठी येणे, अंगाला मुंगे येणे, अंगावर पांढरे चट्टे येणे, त्वचा जाडसर होणे, त्वचा विस्कळीत होणे, ही सर्व विरळ होते. ही सर्व लक्षणे आहेत. याची काही उपाय आहे का? हो, आहे ना. यामध्ये घाबरण्याची काही कारण नाही. ग्रामीण रुग्णालयामध्ये यांची तपासणी व औषधी उपचार मोफत आहे. ते तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला काही औषधी लिहून देते, ते तुम्ही वेळेवर घ्या. म्हणजे हा रोग लवकरच बरा होईल. काळजी करू नका. तर पाहलात मंडळी, महाराजांनी कसे त्या एका चट्ट्याला दुर्लक्ष केले होते. परंतु त्या एका चट्ट्याचे काही महिन्यानंतर 6 चट्टे झाले. परंतु असे काही अपघात आढळल्यास आपण त्वरितच त्याच्यावर उपचार केला पाहिजे. आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यावर मोफत औषधी व उपचार उपलब्ध करून दिलेला आहे. तरी आपल्याला काही असं आढळल्यास त्वरित आपले चेकअप जाऊन करून घ्यायचे आहे. धन्यवाद.